नमस्कार, डी24 न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। आज धुळे तालुक्यातील पिंपरी या गावातील काही रहिवासी या ठिकाणी उपस्थित आहे। नेमकं प्रकरण काय आपण हे जाणून घेऊया। दादा, काय सांगाल, आपलं गाव कुठे आहे? पिंपरी तालुका जिल्हा धुळे। आम्ही पिंपरी गावाचे रहिवासी असून आम्हाला रेशनच्या संदर्भात बोलण्याची की आम्ही इथं अर्ज केलं होतं, जाहीरनामा निघाला होता आणि त्यांनी म्हणे जाहीरनामा निघाला त्या जाहीरनुसार आम्ही फॉर्म टाकला आणि त्या फॉर्माचं हे नवीन जार बदलून आला असं हे कलेक्टर याच्यात आम्हाला ते सांगण्यात आलं। आम्ही रेशन दुकानासाठी एक कागदपत्र व्यवहार केले होते, परंतु तो जार बदलण्यात आला असं देखील म्हणे। त्या गावाची जनसंख्या किती असेल? साधारणतः 5,000 हो 5,000 गावाची वस्ती असताना त्या ठिकाणी रेशन दुकानाच्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया देतात। दादा, काय सांगणार आपल्या सोबत संपूर्ण काय सांगण्यात आलं तुम्हाला पुरवठा अधिकारी यांच्याकडे? आज रोजी माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो। सदर निवेदन हे एकलव्य संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष पवनराजे सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला पिंपरी गावाचे आदिवासी बांधवांचा अर्ज आला होता का पिंपरी येथील स्थानिक लोकांना आणि स्थानिक रहिवासी मनोज बाबूलाल ऐरे यांना रेशन दुकान चालवणे कामी रेशन दुकान मिळण्यात यावे। ज्यावेळेस आम्ही पुढील विचारणा केली, आम्हाला असे माहिती पडले का आदिवासी विकास बहुउद्देशीय संस्थेमार्फत स्थानिक रहिवासी मनोज बाबूलाल ऐरे यांचा अर्ज माननीय पुरवठा जिल्हा अधिकारी यांच्याकडे दाखल केला होता। त्यानुसार त्या अनुषंगाने निवड प्रक्रिया छाननी माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये झाली, परंतु निवड प्रक्रियेमध्ये कुठेतरी भ्रष्टाचार झालेला दिसतो असे आमचं लक्षात आलेलं आहे। ज्यावेळेस या नागरिकांनी अर्ज केला होता, त्या अर्जाच्या नंतर पाठपुरावा केल्यानंतर त्यांना अपात्र करण्याचे शर्यत या ठिकाणी मान्य केलं असं देखील यांचं म्हणणं आहे। दादा, काय सांगणार तुम्ही पत्रव्यवहार केल्यानंतर काय बोलले? ते पत्रव्यवहार करताना जो GR मध्ये दिलेलं होतं त्यांनी तो आम्ही स्पष्ट सगळ्या पूर्तता करून सनी आम्हाला डावलण्यात आलेला आहे आणि पुन्हा GR मध्ये रहिवासी प्रथम प्राधान्य रहिवाशाला सांगितलं होतं आणि त्यांनी बाहेरच्याला दिलेले बाहेरच्या व्यक्तीला त्या ठिकाणी रेशन दुकान हे करण्याचे प्रयत्न। काय सांगणार, बाहेर कोण आहेत? बाहेर नागाई माता महिला बचत गट यांना रेशन दुकान चालवण्यासाठी त्यांची प्रक्रिया सुरू आहे, परंतु आमची एकलव्य संघटना मार्फत मागणी आहे व आदिवासी विकास संस्थेकडून अशी मागणी आहे का सदर जे रास्त भाव दुकान चालवण्यासाठी तुम्ही देता आहे ते प्रलंबित ठेवा, कारण आम्हाला कार्यालयामध्ये असं माहिती पडलं का बचत गटालाच प्राधान्य आहे। तर आम्ही स्थानिक रहिवासी जे आहेत, आदिवासी मोलमजुरी करणारा समाज आहे, त्यांचे बचत गट आम्ही स्थापन करून तर प्रस्ताव दाखल करू, कारण यापूर्वी तर आम्ही संपूर्ण निकष लावून जे शासनाला डॉक्युमेंट पाहिजे, जे कागदपत्र पाहिजे, आणि संस्थेमार्फत स्थानिक रहिवासी मनोज भाऊ ऐरे हे सदस्य आहेत संस्थेचे, त्याच्या नावाने आम्ही प्रस्ताव दाखल केलेला आहे। प्रस्ताव याच्यासाठी दाखल केलेला आहे, यापूर्वी अनेक बाहेरील लोकांना रेशन दुकान दिलेले, परंतु ते 2 नंबर मध्ये काळा बाजार करताना धान्य साठा स्थानिक मागणी काय? आमची मागणी अशी आहे का स्थानिक रहिवासी मनोज भाऊ ऐरे यांना सदर रेशन दुकान चालवण्यासाठी देण्यात यावा अशी विनंती आम्ही शासनाकडे करीत आहोत। तुम्ही बघू शकता 20
तर ह्या ठिकाणी जे 1,500 ते 2,000ची एक वस्ती आहे पिंपरी गावामध्ये, याच्या अगोदर रेशन दुकाने दुसऱ्यांना देण्यात आलं होतं, पण आज यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी असेल, पुरवठा अधिकारी असेल, यांना निवेदन देण्यात आले. त्यांच्या म्हणणं असं आहे की स्थानिक नागरिकांना आम्ही ते रेशन दुकान चालवण्यासाठी जेव्हा मागील जो व्यक्ती आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करतो असं देखील यांचं म्हणणं आहे. गावाला पाहिजे तेवढं धान्य देखील त्या ठिकाणी मिळत आहे. आता ज्या संदर्भात त्यांनी प्रस्ताव दाखल केला तो प्रस्ताव रद्द करण्यात यावा अशी देखील मागणी आज या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आणि लवकरात लवकर ते बचत गट स्थापन करून त्या स्थानिक जे व्यक्ती आहेत त्यांना द्यावा असे देखील यांची या ठिकाणी आज मागणी आहे. कॅमेरामॅन निलेश डोलेसह जयंत पवार, D24 तास. जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणतात.